ओके, सो वेलकम ऑल. आता आजचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये मी तुमच्याबरोबर एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहे. सो आपला एक ऑप्टिक्सचा जो टॉपिक आहे त्याच्या बेसिक गोष्टी मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. आणि ऑप्टिक्समध्ये मग काही एक 4-5 फिनॉमिनॉन आहेत ते तुमच्याबरोबर एक डिस्कस करेन. सो ह्या ऍड ऑन लेक्चरमध्ये, कारण याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न येतो आणि जो चुकलाच नाही पाहिजे, खूप इझी टॉपिक आहे म्हणून हा सेपरेटली मी डिस्कस करत आहे. तर मग आता ऑप्टिक्समध्ये जे लाईट रिलेटेड गोष्टी आहेत, तर पहिलं तर तुम्हाला माहिती आहे की लाईट जेव्हा आपण म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मी पूर्ण डिस्कस केलेला आहे, पण त्याच्यामध्ये हायएस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे व्हायलेट कलर पासून इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड जे डोळ्याला दिसतात त्या लाईटला फक्त लाईट, त्याला आपण फक्त लाईट म्हणतो आणि त्याचा स्टडी हा ऑप्टिक्स मध्ये केला जातो. आता लाईट रिलेटेड बरेच फिनॉमेना आहेत. ओके, तर मग ते कुठले कुठले आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय होतं आणि आपल्या आजूबाजूला नॅचरल वर्ल्ड मध्ये ते कसे, कधी, कुठे दिसतात ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा की ऑप्टिक्स मध्ये कुठले कुठले फिनॉमेना आहेत. ओके, तर ऑप्टिक्स मध्ये एक आहे आपला रिफ्लेक्शन. ओके, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्याच्यानंतर एक होतो रिफ्रॅक्शन, आणि हा थोडा ट्रिकी आहे ना, हा समजला की बाकी सगळे आरामात समजतात. रिफ्रॅक्शन नंतर येतो, रिफ्रॅक्शन नंतर एक टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, TIR ज्याला म्हणतात, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन TIR. त्याच्यानंतर येतो एक डिस्पर्शन. ओके, डिस्पर्शन. त्याच्यानंतर एक येतो स्कॅटरिंग. स्कॅटरिंग. त्याच्यानंतर एक येतो इंटरफरन्स. इंटरफरन्स पॅटर्न ज्याला म्हणतात, इंटरफरन्स. आणि एक आहे, ओके, अजून एक असतो डिफ्रॅक्शन. ओके, मी इकडे साईडलाच लिहितो तो डिफ्रॅक्शन. आता आत्ताच एक लक्षात घ्या की जर पेपरमध्ये प्रश्न आला की रेनबो मध्ये कुठला पॅटर्न दिसतो किंवा कुठल्या याच्यामध्ये काही प्रश्न आला, तर लक्षात ठेवा पहिल्यांदाच डिफ्रॅक्शन हा तुम्हाला नॅचरल वर्ल्ड मध्ये कुठेही दिसत नाही. मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो, सेकंड इयरला, फर्स्ट इयरला मला अप्लाइड फिजिक्स म्हणून एक विषय असायचा. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप घेतल्यावरच तुम्ही डिफ्रॅक्शन पॅटर्न बघू शकता एखाद्या गोष्टीचा. सो ही डिफ्रॅक्शन पॅटर्न ही इम्पॉसिबल गोष्ट आहे. त्यामुळे कुठल्याही प्रश्नाच्या ऑप्शनमध्ये डिफ्रॅक्शन असेल ना, उत्तर नाहीच पकडायचं. ओके, ऑलमोस्ट. सो डिफ्रॅक्शन बाजूलाच करून ठेवा. हे जे 5 आहेत, 5-6 आपल्याला बघायचे, डिटेलमध्ये सांगतो, पण त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये डिस्पर्शन जे आहे ना, डिस्पर्शन हे एक प्रकारचं रिफ्रॅक्शनच आहे, हे लक्षात ठेवा. ओके, डिस्पर्शन जे आहे ना हे एक प्रकारचं रिफ्रॅक्शनच आहे. पहिलं एक वाक्य लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळं कुठल्याही ठिकाणी जर प्रश्न विचारला तुम्हाला की प्रिझम मध्ये लाईट 7 भागात विभागते, ते कुठला फिनॉमेना आहे, आणि खाली आन्सर मध्ये डिस्पर्शन दिलंच नाही, तुम्ही रट्टा मारले डिस्पर्शन, लक्षात ठेवा डिस्पर्शन ही एक प्रकारचं रिफ्रॅक्शन आहे. ओके, सो डिस्पर्शन एक प्रकारचं रिफ्रॅक्शन आहे. आता एवढंच लक्षात ठेवा, पुढे तुम्हाला कळत जाईल. परत टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे जे आहे ना, हे पण एक रिफ्रॅक्शनच आहे. ओके, त्याला नाव रिफ्लेक्शन का दिलं ते मला माहित आहे सायंटिस्टनी, पण ते लाईट जी आहे ती टोटली इंटरनली रिफ्लेक्ट होते, त्यालाच इनडायरेक्टली ती रिफ्लेक्ट होत नाही, त्याला रिफ्रॅक्शनच म्हणतात. ओके, सो हे पण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे पण एक प्रकारचं रिफ्रॅक्शनच आहे, लक्षात ठेवा. याच्यावर युपीएससीनी मुलं खूप चुकवलेली. रेनबो मध्ये हे 2 होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि डिस्पर्शन. आणि युपीएससीने प्रश्न दिला की रेनबो मध्ये खालीलपैकी कुठले फिनॉमेना होतात, आणि ऑप्शन दिले रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, स्कॅटरिंग वगैरे. आणि लोकांना माहित होतं डिस्पर्शन असतं, रिफ्रॅक्शन नसतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असतं. आणि बऱ्याच मुलांनी ते मार्क केलं नाही. अरे रिफ्रॅक्शन हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे रिफ्रॅक्शनच असतं. हा एक पॉईंट लक्षात ठेवा, पुढे तुम्हाला तो कळेल ऑटोमॅटिक. इथपर्यंत कळालं डिस्पर्शन, देन यू हॅव स्कॅटरिंग. ओके, आणि त्याच्यानंतर इंटरफरन्स. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, रिफ्लेक्शन म्हणजे काय, एक एक बघत जाऊ. रिफ्लेक्शन म्हणजे कुठली लाईट डायरेक्टली रिफ्लेक्ट झाली. मग मी सांगितलेलं व्हाईट लाईट जी असते ना, व्हाईट ही 7च्या 7 रंग रिफ्लेक्ट करते, ऑल 7 कलर्स रिफ्लेक्ट करते. त्याच्यामुळे ती गोष्ट व्हाईट पूर्ण दिसते, 7 रंग रिफ्लेक्ट झाल्यामुळं. ब्लॅक बॉडी जी आहे, ब्लॅक बॉडी
नो रिफ्लेक्शन, व्हाईट बॉडी ऑल रिफ्लेक्शन. ब्लॅक बॉडी एकही रंग रिफ्लेक्ट करत नाही, म्हणून हे. माझा शर्ट ब्ल्यू का दिसतोय तुम्हाला? कारण ब्ल्यू रंग माझा शर्ट रिफ्लेक्ट करतोय, बाकी 6 कलर ऍब्सॉर्ब करतोय. पानं ग्रीन का दिसतात? कारण पानं फक्त ग्रीन रंग रिफ्लेक्ट करतात, बाकी सगळे रंग ऍब्सॉर्ब करतात. ओके. आणि रिफ्लेक्शन, किती अमाऊंट ऑफ इन्सिडेंट लाईट रिफ्लेक्ट झाली, पर्सेंटेज, ओके, त्याला आपण म्हणतो अल्बिडो. तो कन्सेप्ट मी सेपरेटली सांगितलेला आहे. सो रिफ्लेक्शन आता बाजूला ठेवा, रिफ्लेक्शनचा प्रकार. ओके. आता आहे तुमचं रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन खूप महत्वाचं आहे. आता पहिल्यांदा लक्षात ठेवा, रिफ्रॅक्शन मध्ये, रिफ्रॅक्शनला एका लाईन मध्ये म्हणतात बेंडिंग ऑफ लाईट. बेंडिंग ऑफ लाईट. सो कधीही लाईट जी आहे ना, लाईटचं स्पीड इन व्हॅक्यूम इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. सो व्हॅक्यूम मध्ये लाईट 3 × 10⁸ नी जाते. पण कधीही लाईट व्हॅक्यूम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये गेली, एअर, वॉटर, ग्लास, काही असो, डायमंड वगैरे, तर लाईटचं स्पीड कमी होतं. आणि हा जो रेशिओ आहे, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम आणि कमी झालेलं त्याचं जे स्पीड आहे, दोन्हीचा रेशिओ म्हणजे तुमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि हे रिफ्रॅक्शन जेव्हा होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, की लाईट कधीही डेन्सर मीडियम मधून, लेस डेन्सर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये गेली, ती स्ट्रेट लाईन मध्ये जात नाही. मग एकतर ती बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल किंवा बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. ओके. आणि हे जे बेंडिंग आहे त्याला आपण म्हणतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ह्या बेंडिंग मुळे होतं काय, मग लक्षात ठेवा, बेंडिंग मुळे की एखाद्या पाण्यामध्ये तुम्ही काठी बुडवली ना, तर ती काठी अचानक वाकल्यासारखी दिसते, त्याला आपण म्हणतो रिफ्रॅक्शन. ओके. सेम वे, ओके, तुमची एखाद्या तळाला, जमिनीचा तळ तुम्हाला उंच आलेला दिसतो, वरती आलेला, हे पण कशामुळे होतं, रिफ्रॅक्शन. सो असे लक्षात ठेवा, कुठलेही साईज रिलेटेड इल्युजन जे आहेत ना, साईज, ओके, ऑल साईज रिलेटेड इल्युजन जे आहेत ना, साईज इल्युजन्स, साईज, शेप, डिस्टन्स, असे सगळे जे इल्युजन्स आहेत ना, असे सगळे इल्युजन्स हे होतात बेंडिंग ऑफ लाईट मुळे. लक्षात ठेवा. सो पाण्यामध्ये काठी वाकलेली दिसते सरफेसला, तुटल्यासारखी, हे काय इल्युजन, एक प्रकारचा आभास. तळ वरती आलेला दिसतो, आभास. तळाला काही एखादा कॉइन पडला असेल, तो वरती उचललेला दिसतो. ओके. हा पण जो आभास आहे तो कशामुळे होतो, रिफ्रॅक्शन, बेंडिंग ऑफ लाईट. तुम्हाला सकाळचा आणि संध्याकाळी सूर्य हा नॉर्मल साईज पेक्षा मोठा दिसतो. ओके. तर सकाळी आणि संध्याकाळी सूर्य मोठा दिसतो, हे पण कशामुळे होतं, रिफ्रॅक्शन. ओके. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, बेंडिंग, काठी वगैरे सगळं रिफ्रॅक्शन. सो बेसिकली साईज, शेप, डिस्टन्सचे जे सगळे इल्युजन्स आहेत ते म्हणजे तुमचे रिफ्रॅक्शन, बेंडिंग. सेम वे मग तुमचं हे जे आहे की तुम्हाला जमिनीवर उन्हाळ्यामध्ये मृगजळासारखा आभास होतो, हे सगळे जे आभास जे आहेत ना, ते सगळे लक्षात ठेवायचं, रिफ्रॅक्शन. पुढे मी मग तुम्हाला ते सांगेन की हे सगळे रिफ्रॅक्शनचे आभास कसे होतात, का होतात वगैरे. पण याचं एक उदाहरण जस्ट आता तुम्हाला सांगायला, की मी काय सांगितलं की लाईट जेव्हा आहे ना, डेन्सर मीडियम मधून लेस डेन्स मीडियम कडे जायला लागली, ओके, तर इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे ती अशी स्ट्रेट जाण्यापेक्षा थोडी नॉर्मल पासून लांब बेंड होते. आणि सेम वे लाईट जर लेस डेन्स मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जायला लागली, इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल, टुवर्ड्स द नॉर्मल. आणि इथून बाहेर पडताना परत बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. सो बेंड्स टुवर्ड्स अँड बेंड्स अवे. आणि ही लाईट अशी अँगल बदलल्यामुळे होतं काय, की आपल्याला साईजचे इल्युजन होतात. आता हे कसं होतं, तर याचं एक उदाहरण तुम्हाला सांगायला. आता बघा मी काय सांगतोय नीट, की ही पृथ्वी आहे, पृथ्वीच्या भोवती ऍटमॉस्फिअर आहे, तुम्ही पृथ्वीवर उभे आहात, हा आहे सूर्य. मग सूर्याची जेव्हा लाईट येत आहे तुमच्याकडं, सूर्याची लाईट कशात येते, व्हॅक्यूम मध्ये. व्हॅक्यूम आहे, हे काय एअर आहे, पृथ्वीची ऍटमॉस्फिअर, एअर. लेस डेन्स मीडियम मधून लाईट डेन्सर मीडियम कडे येते. ओके. आणि हे जेव्हा होतं तेव्हा लाईट जी आहे ना, ही बेंडिंग लाईटचं होतं. आणि बेंडिंग झाल्यामुळं
ओके, तुमच्याकडं जी लाईट येत आहे ना ती वाकून येते. ओके, लाईट जी आहे ना ती बेंड होऊन येते आणि त्याच्यामुळं ती जी गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला असा आभास होतो की जी लाईट आलेली आहे ना, ओके, ती अशी आलेली. म्हणजे सपोज तुम्ही इथे आहात पृथ्वीवर इथे आहात तुम्ही उभे आणि सूर्याकडून जी लाईट आलेली आहे तुमच्याकडे ती थोडी बेंड होऊन येते, अशी बेंड होऊन, आणि आपला डोळा त्याला इकडून आली अशी समजतो आणि सूर्याची डिस्क थोडी तुम्हाला मोठी वाटते. हे जे इल्युजन्स आहेत मॉर्निंग इव्हिनिंगला जे होतात, सूर्याची डिस्क मोठी दिसते, ते म्हणजे तुमचं बेंडिंग ऑफ लाईट. हे सगळे जे फिनॉमेना आहेत ना बेंडिंग ऑफ लाईटचे, साईज वगैरेचं इल्युजन होतं, ते सगळं होतं तुमचं रिफ्रॅक्शन. आता मी तुम्हाला पुढे गेल्यावर डिटेलमध्ये सांगेन की रिफ्रॅक्शन आणि मग त्याचे दोन टाईप, टोटल इंटर रिफ्लेक्शन आणि डिस्पर्शन. सो हे तिन्ही मध्ये होतं बेंडिंग ऑफ लाईट, नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून लक्षात ठेवा एक की डिस्पर्शन मध्ये पण बेंडिंग ऑफ लाईट आहे, रिफ्रॅक्शन आहे. तुम्हाला जे 7 कलर दिसतात ना कुठेही रेनबो मध्ये जे 7 कलर दिसतात, तर पांढऱ्या लाईट मधले 7 कलर वेगवेगळे बेंड झाले तर मग तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे कलर्स पुढे आलेले दिसतात आणि त्याला आपण म्हणतो डिस्पर्शन. सो प्रिझम मध्ये जर प्रिझम तिरका असेल ना, प्रिझम हा ट्रायंग्युलर असतो, त्याच्यामुळे काय होतं व्हाईट लाईट त्याच्यावर मारली ना ते वेगवेगळ्या अँगलनी बेंड होते आणि तुम्हाला असे 7 सेपरेट रंग पुढे दिसून येतात आणि हे रंग सेपरेट होणे म्हणजे तुमचं डिस्पर्शन. ओके, सो डिस्पर्शन म्हणजे काय, कलरचं सेपरेशन होतं. त्याच्यामुळे जनरली तुम्हाला जिथं पण कलर सेपरेशन दिसतं ना त्याच्यामध्ये डिस्पर्शन असतं, लक्षात ठेवायचं. रेनबो मध्ये डिस्पर्शन असतं. तुम्ही एखादी लहानपणी एखादी काच डोळ्यासमोर धरली आणि तुम्हाला वेगवेगळे रंग दिसतात तर ते डिस्पर्शन होणार आहे वगैरे. आणि धबधब्याचे जिथे असाल तर वॉटर ड्रॉपलेट्स धबधब्याचे जिथं पडतात तिथं वेगळे रंग दिसतात, ते पण सगळं तुमचं डिस्पर्शन आहे. रंग तुम्हाला इंटरफरन्स मध्ये पण दिसतात, पण इंटरफरन्स पॅटर्न खूप कमी ठिकाणी दिसतो. फॉर एक्झाम्पल तेलावर जी ऑइलचा लेअर असतो, ओके, तेलावर तो ऑइल लेअर, त्या ऑइल लेअर मध्ये जे 7 रंग दिसतात किंवा तुमची सीडी डीव्हीडी असते त्याच्यामध्ये जे रंग दिसतात ते फक्त आहे तुमचं इंटरफरन्स. ओके, सो रंग आले 7 रंग इन्व्हॉल्व्ह झाले ना तर लक्षात ठेवायचं डिस्पर्शन असणारच आहे त्या प्रोसेसमध्ये. त्याच्यानंतर आला स्कॅटरिंग. स्कॅटरिंग काय आहे की तुमच्याकडे एखादी लाईट आली, ओके, आणि एखाद्या डस्ट पार्टिकलवर ती लाईट धडकली तर त्याचे रंग हे स्कॅटर केले जातात आणि याच्यामुळे पण रंग दिसतात, पण 7 रंग नाही, कुठला तरी एक रंग दिसतो. सो रिफ्लेक्शन मध्ये पण काय, जी लाईट रिफ्लेक्ट झाली तो रंग तुम्हाला दिसला. पानांवरून हिरवा रंग रिफ्लेक्ट झाला, तुम्हाला पानं हिरवी दिसली. तसं सूर्याकडून तुमच्याकडे लाईट येत आहे. ओके, नीट लक्षात घ्या. आता सकाळी संध्याकाळी काय होतं, सूर्याकडून जेव्हा लाईट आपल्याकडे येत आहे व्हाईट लाईट, त्याच्यामधले जे हे जे आहेत व्हायलेट रंग आहे, व्हायलेट रंग जास्त स्कॅटर होतो, मग ब्ल्यू रंग स्कॅटर होतो आणि हे करत 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 तुमच्यापर्यंत जोपर्यंत लाईट येते ना, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज सगळे रंग निघून गेलेले असतात आणि एक शेवटचा रंग राहिलेला असतो रेड कलर. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला जे सूर्य हा लाल रंगाचा दिसतो तो तुम्हाला स्कॅटरिंग मुळे दिसतो, हे लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला आकाश जे निळं दिसतं, आता आकाशाला तर रंग नाहीये, पाण्याला पण रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळं का दिसतं, कारण समुद्राच्या पाण्यामध्ये आकाशाची हे पडलेली आहे इमेज. ओके, आणि आकाश निळं का दिसतं, आकाश पण काळच आहे. ओके, पण हे जे सूर्याकडून लाईट येतात त्याचे रंग स्कॅटर होतात. व्हायलेट सगळ्यात जास्त होतो, इंडिगो सगळ्यात जास्त होतो, मग ब्ल्यू रंग होतो. पण आपले डोळे इव्होल्युशन मध्ये हे ब्ल्यू रंगाला जास्त अडॉप्ट झाले, कारण ब्ल्यू रंगामध्ये सूर्य स्वतःची जास्त एनर्जी इमिट करतो. त्यामुळे झाडं पण फोटोसिंथेसिस ब्ल्यू मध्ये करतात आणि आपले डोळे पण ब्ल्यू रंगाला जास्त सेन्सिटिव्ह झाले. त्याच्यामुळे व्हायलेट, इंडिगो जरी कलर स्कॅटर केला असला आपल्या डोळ्यांना दिसत नाही. ओके, आणि ब्ल्यू रंग मग जास्त स्कॅटर झालेला आहे तिसरा, आणि त्यामुळे आकाश आपल्याला ह्या स्कॅटर्ड ब्ल्यू कलर आकाशाचा आपल्याला डोळ्यांना दिसून येतो. सो आकाश पण ऍक्च्युली ब्ल्यू रंगाचं नाही, हे पण एक काय स्कॅटरिंग मुळे होणारा फेनॉमेना आहे. तर हे जे सगळे आहेत की स्कॅटरिंग, ओके, हे रंग एखादा रिमूव्ह केला जातो. सूर्याकडून जे आपल्याकडे 7 रंग येत आहेत व्हाईट लाईट मध्ये, त्यातले व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो जाऊन ऑरेंज, रेड, ऑरेंज जाऊन जो रेड रंग राहिला तोच फक्त सूर्याचा सकाळी संध्याकाळी दिसतो.
आणि सूर्य सकाळ संध्याकाळ लाल दिसतो तर तो स्कॅटरिंगमुळे. ओके, आणि सूर्याची डिस्क सकाळी संध्याकाळी मोठी दिसते तर ती बेंडिंग ऑफ लाईट रिफ्रॅक्शनमुळे. ओके, ह्या दोन गोष्टी नीट लक्षात ठेवा. आणि मग आता हा जो मी तुम्हाला पॅटर्न सांगितला या आधारावर आपण मग पुढचे माझ्या नोट्स बघून आणि तुम्हाला मी हे सगळे बाकीचे फिनॉमिना जे आहेत ते सगळे तुम्हाला आता डिस्कस करतो. ओके, सो मग बेसिकली तुम्हाला पहिल्यांदा मगाशी मी सांगितलं रिफ्लेक्शन ऑफ लाईटचा फिनॉमिना काय आहे तो मी एक्सप्लेन केला. ओके, आता रिफ्रॅक्शन काय आहे? ओके, तर रिफ्रॅक्शन मध्ये मी काय सांगितलेलं, रिफ्रॅक्शन म्हणजे एका मीडियम मधून लाईट दुसऱ्या मीडियम मध्ये जात असेल आणि ते मीडियम जर ऑप्टिकली डेन्सर असेल तर दोन टाईपच्या डेन्सिटी असतात. एक असते फिजिकली मास डेन्सिटी, दुसरी असते ऑप्टिकल डेन्सिटी. तर ऑप्टिकली डेन्सर मीडियम असेल तर लाईटचं स्पीड त्या मीडियम मध्ये कमी होतं आणि मग स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम आणि स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम या दोन्हीचा रेशिओ म्हणजे ऑप्टिकल डेन्सिटी. मग स्पीड ऑफ लाईट व्हॅक्यूम मध्ये किती असतो? जस्ट अ सेकंड. ओके, तर मग स्पीड ऑफ लाईट जो आहे तो तुमचा व्हॅक्यूम मध्ये किती आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके, आणि या 3 × 10⁸ मध्ये सगळ्यात जास्त स्पीड ऑफ लाईट आहे व्हॅक्यूम मध्ये. तेव्हा हवेमध्ये पण स्पीड ऑफ लाईट थोडा कमी होतो. एअर, ग्लास, वॉटर काही घेतलं स्पीड ऑफ लाईट कमी आहे. सो स्पीड ऑफ लाईट इन दॅट मटेरियल हा कधीही कमीच असणार आहे. सॉरी, कमी असणार आहे स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम पेक्षा. त्याच्यामुळं तुमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम. आणि कधीही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जी आहे ना ह्या प्रत्येक गोष्टीची ही 1 पेक्षा जास्तच असते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1च्या खाली कधी येईल? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1च्या खाली यायला तुम्हाला स्पीड ऑफ लाईट त्या मटेरियलमध्ये जास्त लागेल स्पीड ऑफ लाईट व्हॅक्यूम पेक्षा. आणि स्पीड ऑफ लाईटचं व्हॅक्यूम मध्ये ओके स्पीड ऑफ लाईट जे आहे ते त्याच्यापेक्षा कुठल्याही मटेरियलमध्ये स्पीड ऑफ लाईट जास्त असू शकत नाही व्हॅक्यूम पेक्षा. त्याच्यामुळं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही कधी पण काय असणार आहे? ग्रेटर दॅन 1. ओके, सो मग कुठल्याही मीडियमची जर तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मेजर केली त्याच्यावरून 30 ऑप्टिकल डेन्सिटी. कुठलंही मीडियम जे आहे ना हे ऑप्टिकली डेन्स आहे कम्पेअर टू व्हॅक्यूम. सो ऑप्टिकली डेन्स आहे म्हणून त्याच्यातला स्पीड ऑफ लाईट कमी आहे आणि स्पीड ऑफ लाईट कमी असल्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याची दरवेळा 1 पेक्षा जास्त असणार आहे. मग सगळ्यात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हॅक्यूमची किती पकडतो आपण? 1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हॅक्यूमची 1 का? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशी कॅल्क्युलेट करतो? स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम व्हॅक्यूम डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. तो मग व्हॅक्यूम मधलं स्पीड ऑफ लाईट डिवायडेड बाय व्हॅक्यूम मधलं स्पीड ऑफ लाईट सेम असेल दोन्ही म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येणार 1. हवेची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हॅक्यूम पेक्षा थोडी हे आहे 1 पेक्षा थोडी जास्त आहे कारण स्पीड ऑफ लाईट एअर मध्ये थोडा कमी होतो 2.99 × 10⁸. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज 3 × 10⁸. सो 3 × 10⁸ डिवायडेड बाय 2.99 × 10⁸ तर तुम्हाला अराउंड 1.003 ती व्हॅल्यू येणार आहे.
ओके. सो मग बाकी कुठल्याही मीडियमचं तुम्ही कम्पेअर केलं तर स्पीड ऑफ लाईट त्या मीडियम मध्ये कमी असते. आणि हे जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा जो तुम्हाला बेसिक प्रकार मी सांगितला, मग त्याला ऑप्टिकल डेन्सिटी वगैरे जे आपण म्हणतो. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशी मेजर केली जाते तर त्यासाठी एक स्नेलचा लॉ आहे. तो स्नेलचा लॉ काय म्हणतो की तो स्नेलचा लॉ बघा, स्टेट्स दॅट प्रोडक्ट ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड द साइन ऑफ द अँगल ऑफ इन्सिडन्स of a ray in one medium is equal to the product of refractive index and the sign of angle of refraction in a successive medium. So generally refractive index जो आहे तो sign of an angle of incidence ray आणि sign of angle of refractive ray ह्या दोन्हीच्या रेशिओ वजून कॅल्क्युलेट केला जातो. तो एक बेसिक सोपा पार्ट आहे, तो बघून घ्या. त्या दोन्हीचा रेशिओ आणि त्याच्यावरून काढली जाते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढताना ओके मी जे सांगितलं मगाशी की हे बेंडिंग आहे, शेवटी रिफ्रॅक्शनचा आपला विषय चालू आहे. आणि बेंडिंग होताना रिफ्रॅक्शन कसं होतं हे लक्षात घ्या की तुमची जर लाईट आहे ना, एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा कायम, हे वाक्यच लक्षात ठेवायचं कायम. स्पीड ऑफ लाईट कधीही ओके डेन्सर मीडियम मधून जर लाईट जायला लागली, अशी ट्रॅव्हल करते सपोज डेन्सर मीडियम मधून, हे डेन्स आहे मीडियम, ऑप्टिकली डेन्स आहे हे डेन्स, आणि लाईट तुमची डेन्सर मीडियम मधून लेस डेन्स मीडियम कडे जायला लागली तर इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. ओके, बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि लेस डेन्स मीडियम मधून जर डेन्सर मीडियम मध्ये जायला लागली तर इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. स्ट्रेट लाईन मध्ये न जाता ओके स्ट्रेट लाईन मध्ये न जाता ती अशी जायला पाहिजे, तर ती ऍक्च्युअली बेंड होते टुवर्ड्स द नॉर्मल आणि परत बाहेर जाताना बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. सो लक्षात ठेवायचं, कुठलाही एक पॉईंट लक्षात ठेवायचा आणि त्याचे उलटे कॅल्क्युलेशन करत जायचे. सो तुम्ही असं लक्षात ठेवा की लेस डेन्स मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये लाईट जायला लागली तर इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल, आणि डेन्सर मधून लेस डेन्स जायला लागली इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि याच्यामुळे ओके मोस्ट ऑफ द तुम्हाला जे इल्युजन दिसतात साईज शेप वगैरेचे, आता लक्षात घ्या की हे पण बेंडिंग ऑफ लाईट मी सांगितलं. आता ह्या बेंडिंग ऑफ लाईटमुळे कशी इल्युजन दिसतात ते मी तुम्हाला सांगतो, पण त्याच्या अगोदर अजून एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे रिफ्रॅक्शनशीच कसं रिलेटेड आहे. तर मग मी काय सांगितलं, कुठल्याही मीडियम मध्ये लाईट जेव्हा एंटर करते, डेन्स मीडियम आहे आणि हे लेस डेन्स मीडियम आहे, तर स्पीड ऑफ लाईट की लाईट एंटर करते डेन्सर मीडियम मधून लेस डेन्स मध्ये, इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, म्हणजे अशी स्ट्रेट न जाता अवे फ्रॉम द नॉर्मल करेल वळेल. मग तुम्ही जर हा इन्सिडन्सचा अँगल चेंज केला, थोडा इकडे मारला तरी अजून अवे फ्रॉम द नॉर्मल होईल. एक असा अँगल येईल ज्यावर जर लाईट जर धडकली तर इतकी बेंड होईल इट विल रन पॅरलल, इट विल बेंड 90 डिग्री अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि त्याच्यापेक्षा जर तुम्ही लाईट मारली त्याच्यापेक्षा कमी अँगलला ओके इट विल गेट टोटली इंटरनली बेंड, पूर्ण स्लाइड बेंड होऊन आत राहील ओके, बाहेर पडणारच नाही. आणि ह्यालाच आपण म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पण काय आहे, रिफ्रॅक्शनचीच एक केस झाली. मग आता हे जे बेंडिंग ऑफ लाईट मी तुम्हाला सांगितलं याच्यामुळे ओके लक्षात घ्या. सो एक वाक्य लक्षात ठेवायचं, वेन एव्हर लाईट एंटर्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू लेस डेन्स, हे लक्षात ठेवा. डेन्स मधून लेस डेन्स मध्ये जाताना बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, आणि जर बेंडिंग 90% झालं ती पॅरल जाणार आहे सरफेसला, आणि त्याच्यापेक्षा जास्त बेंडिंग झालं आतल्यातच इमिट रिफ्लेक्ट होऊन लाईट येणार. सो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार विच इज फुल बेंडिंग, म्हणजे पूर्ण रिफ्रॅक्शन आहे. आता ह्या रिफ्रॅक्शन फिनॉमिनामुळे मग मी जे सांगितलं की लाईट जी आहे लेस डेन्स मधून जर डेन्सरकडे चालली, लेस डेन्स मधून म्हणजे एअर जी आहे लेस डेन्स आहे इट विल बेंड टुवर्ड्स द नॉर्मल ओके. परत वॉटर पेक्षा ग्लास ज्यादा डेन्स आहे टुवर्ड्स द नॉर्मल, पण ग्लास आणि पेक्षा एअर लेस डेन्स आहे इट विल बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. एअर मधून व्हॅक्युम अजून लेस डेन्स आहे इट विल बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. आता हे बाकी नोट्स मध्ये बघून घ्या. मग हे जे बेंडिंग आहे याच्यामुळे होतं काय, तुम्हाला मग गोष्टी ना ह्या सेम साईजच्या दिसत नाहीत, वेगवेगळ्या साईजच्या दिसतात. सो बेसिकली मग मागाशी मी जे सांगितलेलं की
तुम्ही इथं प्रिझम मध्ये उभे आहात, लक्षात ठेवा प्रिझम आहे पूर्ण आत ग्लासमध्ये, आणि बाहेरून लाईट आली आहे, तर ही लाईट तुमच्याकडे येताना बेंड होऊन येईल, अशी बेंड झाली, समजून घ्या. याच्यामुळे होतं काय, सॉरी, ही लाईट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल आहे. लेस डेन्स मधून डेन्स मीडियम मध्ये येताना लाईट काय होणार, बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. तुमच्याकडं सूर्याची लाईट येते, 2 किरण येत आहेत, धडकलं की मी काय सांगितलेलं आहे, लेस डेन्स आहे म्हणजे व्हॅक्यूम मधून लाईट तुमच्याकडे येते, लेस डेन्स मधून डेन्स मध्ये येताना टुवर्ड्स द नॉर्मल बेंड होणार आहे. ओके, डेन्सर टू लेस डेन्सर, अवे फ्रॉम द नॉर्मल. ओके, मग याच्यामध्ये लाईट बेंड होऊन तुमच्याकडे आली तर तुम्हाला इल्युजन काय वाटतं की लाईट जी आली आहे ना, लाईट ही स्ट्रेट लाईन मध्ये आली असं आपण अज्युम करतो, स्ट्रेट लाईन मध्ये आलेली अज्युम करतो, बेंड आपल्याला कळत नाही, आणि मग आपल्याला काय वाटतं ऍक्च्युली सूर्याची साईज एवढी आहे मोठी. हे जे साईजचे इल्युजन दिसतात ते सगळे तुमचे होतात ह्याच बेंडिंग ऑफ लाईटमुळे. आणि सो हे जे सांगितलंय की फॉर एक्झाम्पल सन इज विजिबल लिटल बिफोर द ऍक्च्युअल सनराईज अँड अंटिल लिटिल आफ्टर ऍक्च्युअल सनसेट इज ड्यू टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. जसं सूर्याची डिस्क मोठी दिसते रिफ्रॅक्शनमुळं, तसं बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही जर सनसेट बघत असाल ना, डोंगर, आता तुम्ही इथं जमिनीवर उभे आहात, सो तुम्ही इथे उभे आहात जमिनीवर. ओके, आता सपोज इथं डोंगर आहे आणि सूर्य इथं आलेला आहे, तर सूर्याची लाईट ओके जी ऍटमॉस्फिअर मध्ये एंट्री मारताना, ओके म्हणजे सूर्य असा पकडून घ्या की खूप लांब आहे आणि ही आपली पृथ्वी आहे, अशी पृथ्वीचा ऍटमॉस्फिअर आहे. सूर्याची लाईट आपल्याकडे ती स्ट्रेट लाईन मध्ये येताना ओके ही लाईट इथं अडकायला पाहिजे तुमचे डोंगरदऱ्यांमुळं, पण लाईट जी आहे ना सूर्याची येताना ऍटमॉस्फिअर मध्ये एंट्री मारताना बेंड होते, बेंड होऊन ती आपल्या डोळ्याकडे आली. ओके, आपल्याला माहित कळत नाही तो बेंड, आणि आपल्याला काय वाटतं की सूर्य हा इथंच आहे स्ट्रेट लाईन मध्ये, आणि हा जो आहे सूर्य, सो ऍक्च्युली आपल्याला सकाळी जो सूर्य दिसतो, ऍक्च्युली सूर्य हा आपल्याला बेंडिंग ऑफ लाईटमुळे ऑलरेडी दिसतो, ऍक्च्युली सूर्य तिथं आलेलाच नसतो अजून. ओके, आणि सेम वे संध्याकाळी पण ओके सूर्याचा सनसेट जरी झाला तरी लाईट बेंड होऊन व्हॅक्यूम मधून एअर मध्ये येताना लाईट बेंड होऊन येते, आणि बेंड होऊन आल्यामुळे आपल्याला सूर्य असा वरती आलेला दिसतो, आणि ज्यालाच आपण म्हणतो बिकॉज ऑफ बेंडिंग, त्याला आपण म्हणतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर सकाळी सूर्य लवकर दिसतो ऍक्च्युअली तिथं नसताना, आणि संध्याकाळी सनसेट झाला तरी सूर्य दिसतो, जरी नसला तरी तो गायब झालेला आहे, तो तिथे दिसतो, त्याला आपण म्हणतो रिफ्रॅक्शन, किंवा सूर्याची डिस्क मोठी दिसते. हे सगळे फिनॉमेना जे आहेत बिकॉज ऑफ बेंडिंग ऑफ लाईट. ओके, मग मी जे सांगितलं इथं की सूर्याची लाईट येताना बेंड होऊन येते आपल्याकडं, आणि आपल्याला वाटतं ती स्ट्रेट लाईन मध्ये आलेली आहे, आणि आपल्याला सूर्य हॉरायझनच्या वरती, सो डोंगराच्या खाली असला तरी तो आधीच वरती आल्यासारखा दिसतो, हॉरायझनच्या वरती आल्यासारखा दिसतो. सेम वे तुम्ही पाण्यामध्ये एखादी गोष्ट बुडवली, काठी वगैरे, आणि बघितलं तर काय होतं की पाण्याकडून जी लाईट येते त्या काठीच्या दुसऱ्या टोकाकडून. ओके, आता इथं काय होणार आहे, काठीकडून जी लाईट येणार आहे, आता काठीकडून जी लाईट येते ओके त्याचं काय होणार आहे, हे डेन्स मीडियम आहे, हे लेस डेन्स मीडियम आहे. लाईट सपोज स्ट्रेट लाईन मध्ये आली आहे, अशी आली तर डेन्सर टू लेस डेन्स जाताना ती काय होती, बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. मग इथे काय होतंय, ही जी लाईट आहे इथं गेली तरी स्ट्रेट न येता बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, ही लाईट इथं स्ट्रेट न जाता बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि हे बेंडिंग झाल्यामुळं ह्या लाईटचं आपल्याला काय वाटतं की हे काठीचं टोक जे आहे ना ते इथं नाहीये, काठीचं टोक ऍक्च्युली इथंच आहे, ही किरणं जिथं भेटतील त्या बेंडिंगमुळं, आणि आपल्याला वाटतं काठी मोडल्यासारखी दिसते वगैरे. किंवा याच फिनॉमिनामध्ये इश्यू काय होतो की सपोज इथं एक कॉइन आहे पाण्यामध्ये, ह्या कॉइन पासून जी लाईट येते ना ओके ती आपल्याला सपोज इथं असा एक कॉइन आहे पाण्यात, आणि या कॉइन पासून एक रे येतोय लाईटचा, तो लाईटचा रे डायरेक्ट सपोज इथेच आलेला आहे हा,
इथे धडकला आणि तो बेंड होऊन आपल्याकडे आला. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं की कॉइन जो आहे ना तो ऍक्च्युली इथंच आहे. आणि मग बरेच लोकांना तळ खूप दिसत नाही, त्यांना वाटतं अरे गुडघाभरच पाणी आहे आणि आत जातात आणि बसकन बुडतात. ओके, हे जे आहे ते पण तुमचं होतं रिफ्रॅक्शन मुळे. बरं, तुम्ही जेव्हा मासे मारायला जाता, ओके, मासेमारी करताय, इथं मासा आहे एखादा, पण तो मासा ऍक्च्युली बेंडिंग ऑफ लाईट मुळे तुम्हाला वरती दिसतो आणि तुम्ही हिथं बाण मारणार आणि माशाला बाण लागतच नाही. ओके, हे जे सगळे फिनॉमेना आहेत त्याला म्हणतात बेंडिंग, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो हे झालं रिफ्रॅक्शन. आता हे जे सगळे फिनॉमेना आहेत रिफ्रॅक्शनचे, मी काय सांगितलं की साईज रिलेटेड जेवढे होतात ते सगळे तुमचे येणार आहेत रिफ्रॅक्शन मध्ये. पण आता काय आहे की लक्षात घ्या, लाईट जी आहे ना, जर चौकोनी प्रिझम आहे, हा चौकोनी प्रिझम आहे, तर लाईट अशी बेंड होईल, अशी बेंड होईल, अशी बेंड होऊन बाहेर येईल. या लाईट मध्ये 7 कलर आहेत, 7 कलर एकत्र बेंड होतील, 7 कलर आहेत तसे बाहेर येतील, 7 कलर. पण जर तुमच्या गोष्टीचा शेप असा ट्रँग्युलर आहे तर काय होणार आहे की तुमची जी लाईट आहे ना ती बेंड होणार. पण इथं पण लाईट बेंड झाली आहे, पण बेंड झाल्यावर त्या लाईटला सेम अंतर ट्रॅव्हल करायचे, सेम ट्रॅव्हल करायचे. इथं काय आहे ना की कलर जे बेंड होत आहेत ना त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुमचा कलर जो बेंड होतो, ओके, तो आहे तुमचा व्हायलेट. ते लक्षात ठेवा, बेंडिंग सगळ्यात जास्त व्हायलेट, मग इंडिगो, मग ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. तर इथं रेड कलरला बेंड होऊन थोडंच अंतर ट्रॅव्हल करायचंय, व्हायलेट बेंड होतो जास्त अंतर ट्रॅव्हल करतो आणि परत तो बाहेर पडतो. सो 7 रंगाचं पण बेंडिंग होतंय वेगवेगळ्या लेवलला आणि त्याच्यामुळे पांढऱ्या लाईट मधले 7 कलर बाजूला बाहेर पडतात आणि हे तुम्हाला 7 रंग दिसून येतात. तर हे पण काय आहे बेंडिंग. त्याच्यामुळे डिस्पर्शन इज अ स्पेशल केस ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, दोन्ही सेम गोष्टी नाहीयेत पण स्पेशल केस आहे. सो डिस्पर्शन मध्ये पण बेंडिंग असतं आणि हेच तुमच्या रेनबो मध्ये होतं. रेनबो मध्ये लाईट बेंड होते, स्प्रेड होते, ओके, 7 रंगामध्ये. तर डिस्पर्शन पण होतं आणि परत अजून बेंड होऊन परत तुमच्याकडे डोळ्यात येते टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पण एक प्रकारचं बेंडिंग आहे. ओके, सो रेनबो मध्ये ऍक्च्युली काय होतं डिस्पर्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि दोन्ही वेगवेगळ्या स्पेशल केसेस आहेत फायनली रिफ्रॅक्शनच्याच. ओके, तर तुम्हाला क्वेश्चन आला की रेनबो मध्ये खालीलपैकी कुठली गोष्ट होते आणि पर्यायात 4 ऑप्शन आहेत, स्कॅटरिंग, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन आणि इंटरफरन्स. आणि तुम्ही म्हणताल ह्याच्यात डिस्पर्शन पण दिलं नाही, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पण दिलं नाही आणि म्हणून किंवा 3च ऑप्शन दिलेले आहेत, रिफ्रॅक्शन, इंटरफरन्स आणि स्कॅटरिंग आणि मग आणि नन ऑफ द अबोव. आणि तुम्ही नन ऑफ द अबोव मार्क करसाल, चुकीचं आहे. रिफ्रॅक्शन म्हणजे बेंडिंग ऑफ लाईटच आहे आणि डिस्पर्शन म्हणजे पण बेंडिंग ऑफ लाईट आहे. तर हे 7 आणि इथं काय होतंय वेगवेगळ्या रंगाचे 7 लेवलला बेंड झाले वेगवेगळ्या अँगलनी, म्हणून कलर स्प्रेड झाले. जर तुम्ही इथं दुसरा डायमंड ठेवला ना, दुसरा प्रिझम असा, तर हे 7 रंग परत एकत्र परत तेवढेच बेंड होतील आणि बाहेर पडताना परत तुम्हाला 7 रंग एकत्र होऊन व्हाईट लाईट बाहेर पडलेली दिसेल. सो ऍटमॉस्फिअर मध्ये कुठेही हे 7 रंग दिसले तर लक्षात ठेवायचं त्याला आपण म्हणतो डिस्पर्शन ऑफ लाईट. मग आता जे सांगितलं रिफ्रॅक्शन वगैरे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, क्रिटिकल अँगल, त्या सगळ्या गोष्टी बघून घ्या. मग याच्यामध्ये आता एक गोष्ट आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची. आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन तुम्हाला कुठं कुठं दिसतं आणि तो कन्सेप्ट काय आहे ते बघा. तर कुठलीही गोष्ट मी सांगितली ना, डेन्सर मीडियम मधून लेस डेन्स मीडियम मध्ये जायला लागेल. ओके, डेन्सर मीडियम मधून, हे डेन्स मीडियम आहे, लेस डेन्स मध्ये जायला लागली. हे डेन्स आहे आणि लेस डेन्स आहे, म्हणजे डायमंड मधून बाहेर चालली आहे. तर काय होतं, ती जी गोष्ट आहे लाईट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि दर गोष्टीला एक क्रिटिकल अँगल असतो. क्रिटिकल अँगल म्हणजे काय की त्या अँगलला जर ती इन्सिडेंट रे त्याच्यावर मारला
त्या अँगलला जर इन्सिडेंट रे मारला तर ती लाईट आहे ना सरफेसलाच पॅरल जाते. तर सपोज तो इन्सिडेंट रे 45 डिग्री आहे, क्रिटिकल अँगल 45 डिग्री आहे, तर 45 डिग्री लाईट मारली ना तर ती इतकी बेंड होते अवे फ्रॉम नॉर्मल की 90 डिग्रीलाच बेंड होणार आहे तिचा. अवे फ्रॉम द नॉर्मल 90 डिग्रीनी इट मूव्स अवे फ्रॉम द नॉर्मल. सो नॉर्मल पासून 90 डिग्रीला वळली आणि इकडेच गेली. आणि जर याच्यापेक्षा जास्त अँगलनी ओके तुम्ही जर आता इन्सिडन्स रे इथून मोजतो आपण नॉर्मलशी ऍक्च्युली, म्हणजे हा 45 डिग्रीचा इन्सिडेंट अँगल आहे आणि तो क्रिटिकल अँगल आहे. दर गोष्टीला एक क्रिटिकल अँगल फिक्स असतो. आणि जर त्याच्यापेक्षा जास्त अँगलला जर तुम्ही लाईट मारली तर ती लाईट पूर्ण आतल्यात बेंड होणार आहे, ज्याला आपण म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, विच इज अ सिंपल केस ऑफ रिफ्रॅक्शन. ही बेंडिंगचीच केस आहे आणि लाईट आतल्यात रिफ्रॅक्ट झाली. आता हे समजून घ्या टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन काय आहे ते मी तुम्हाला बेसिकली सांगितलं. आता याच्यामध्ये मग लक्षात ठेवा की दर गोष्टीला एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे आणि तो क्रिटिकल अँगल असतो. तो डिपेंड असतो ती गोष्ट किती ऑप्टिकली डेन्सर आहे याच्यावर. सो पाणी जे आहे ना, पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.33, डायमंडचा 2.42 आणि त्यांचे जे क्रिटिकल अँगल आहेत, क्रिटिकल अँगल बघा काय आहेत, 48.75, 41.14, 37.31, 24.41. सो म्हणजे काय, ह्या गोष्टीला म्हणायचंय की जर डेन्स मीडियम आहे हे आणि हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स नॉर्मलशी मेजर करतो, तर पाण्याचा किती झाला 48, वॉटरचा 48.75, 48.75 काय होणार आहे, एवढा अँगल होईल सपोज 48.75. तर 48.75 पेक्षा जास्त अँगलची कुठली लाईट पडली ना ती पूर्ण आतल्यात बेंड होऊन जाईल. पण डायमंडचा इंटरनल रिफ्लेक्शनचा अमाऊंट किती आहे बघा, डायमंडची 24.41, 24.41 म्हणजे 90 पैकी 24.41 म्हणजे ऑलमोस्ट 25% लाईट जी आहे डायमंडवर. सो 24 अँगल पेक्षा जी पण जास्त अँगलची लाईट आहे ना, म्हणजे 90 मधून 24 वजा केलं तुम्ही ओके, तर 66 डिग्री मध्ये जर कुठली लाईट पडली इकडे या एरियात, सगळीच्या सगळी लाईट डायमंड मध्ये आतल्यात रिफ्लेक्ट होणार आहे. म्हणजे डायमंड मध्ये जर एकदा लाईट गेली तर त्या लाईटचा अँगल 24 डिग्री पेक्षा जास्त असेल, म्हणजे नॉर्मलशी इन्सिडन्सचा अँगल 25, 26 ते 90 पर्यंत, तर तो लाईट परत आतल्यातच माघार येणार आहे, आतल्यातच आत वळून माघार येणार आहे. ती लाईट कधीही बाहेर पडणार नाही. आणि डायमंड तुम्हाला मग ब्राईट लाईट पकडून धरल्यासारखा त्याचं लाईट हे दिसतो, इल्युजन दिसतं. आणि ह्याचाच वापर करून मग आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ओके हे दिसतं. पण टोटल इंटर रिफ्लेक्शन कधी होतं, डेन्सर मीडियम मधून लेस डेन्स मीडियम मध्ये लाईट जात असेल तर, उलट कधीही होत नाही. टोटल इंटर रिफ्लेक्शन कॅनॉट ऑकर इफ लाईट ट्रॅव्हलिंग फ्रॉम लेस डेन्स मीडियम टू अ डेन्सर मीडियम. मग याचाच वापर करून ह्यांनी काय केलं, पहिल्यांदा ऑप्टिकल फायबर केबल बनवल्या. ऑप्टिकल फायबर केबल मध्ये काय करतात ओके, की केबल जे आहे ना त्याच्यामध्ये ऍक्च्युली 3 लेअर असतात असे वेगवेगळे. आता ऑप्टिकल फायबर मध्ये हा ग्लास आहे, फायबर ग्लास, ग्लास म्हणजे काय डेन्सर मीडियम, हे झालं लेस डेन्स मीडियम. ह्याचा काय क्रिटिकल अँगल आहे ओके, आणि त्या क्रिटिकल अँगल मध्ये जर लाईट हिट झाली ओके, क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त, ती लाईट आतल्यात रिफ्लेक्ट होणार आहे आणि आतल्यातच ती लाईट निघून जाते. मग आता हे जर ऍक्च्युअल डिझाईन कसं केलं जातं फिजिक्स मध्ये, हे असतो कोर ऑप्टिकल फायबर केबलचा ओके, आणि याच्या बाहेर क्लॅडिंग असतात, अजून लेअर असतो क्लॅडिंगचे ओके. हा असतो कोर, हा डेन्स असतो, आणि क्लॅडिंग लेस डेन्स, अजून लेस डेन्स. मग तुम्ही जेव्हा लाईट मारता, इथून एखादा सिग्नल सोडता लाईटचा, तो नॉर्मलला सपोज त्याचा क्रिटिकल अँगल 45 डिग्री, हा तुम्ही सोडलाय 60 डिग्रीनी बेंडचा, ते लाईट हळू बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि दर इंटरॅक्शन मध्ये अवे फ्रॉम द नॉर्मल तो बेंड होत तो आतल्यातच पूर्ण वळून जातो आणि लाईट कधीही बाहेर पडत नाही. लाईटचा एनर्जी लॉस होत नाही आणि खूप स्पीड ऑफ लाईटनी तुम्ही डेटा लांबपर्यंत पाठवू शकता. हे जे सगळे इंटरनेट कम्युनिकेशन आहे ना, आपण डेटा इंटरनेट ऍक्सेस करतोय, हे जमिनीतून जी लाईट चालली आहे, सॉरी समुद्राच्या तळातून हे जे ऑप्टिकल केबल टाकलेले आहेत, ह्या तिथून हे सगळा ऑप्टिकल फायबरनी इंटरनेटचा सगळा डेटा आपल्याकडे येतो आणि ह्या ऑप्टिकल फायबर काम करतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शनवर ओके. सो हे जे आहे की लाईटचा अँगल जो आहे तो इन्सिडन्स रे पेक्षा
तुम्ही जास्त ठेवला, त्या क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त ठेवला, तर लाईट कधी बाहेर पडत नाही, आतल्यात बेंड होत जाते. सेम हे डायमंड का चककतात, तर डायमंडला मी जे सांगितलं की डायमंड मध्ये एकदा का लाईट आत गेली, ओके, आणि आत गेल्यावर ती लाईट कंटिन्युअसली त्या क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त अँगलला हिट झाली. म्हणजे सपोज इथे हे जे डायमंड मध्ये एक लाईट आत गेली, बेंड झाली, आणि ह्या डायमंडचा तो नॉर्मल आहे आणि डायमंडचा क्रिटिकल अँगल आहे हा 24 डिग्री, पण लाईट आता धडकलीये 50 डिग्रीला, ती लाईट टोटली आत बेंड होणार. ओके, हिथं पण मग लाईट जेव्हा हिट करते, हा त्याचा काय झाला की इथे तो नॉर्मल झाला आणि हा 24 डिग्रीचा अँगल असेल नॉर्मलचा, पण लाईट त्याच्यापेक्षा जास्त अँगलही धडकलीये, ती परत रिफ्लेक्ट होणार. हा त्याचा नॉर्मल आहे, हा 24 डिग्रीचा अँगल आहे, 24 डिग्रीचा, लाईट परत इथं धडकलीये, परत आत रिफ्लेक्ट होणार आणि लाईट आतल्यातच फिरत राहणार. आणि डायमंड जे ट्विंकल करतात हे तुम्हाला याच्यामुळे दिसतं, हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि अजून लक्षात ठेवा, रिफ्रॅक्शन. तुम्हाला रात्री तारे जे चककताना दिसतात ना, रात्री तारे चककताना, हे पण आपल्याला रिफ्रॅक्शनमुळे दिसतात. का? ओके, तर तुम्ही पृथ्वीवर आहात, हे ऍटमॉस्फिअर आहे आणि एखादा तारा आहे, तारेची लाईट आपल्याकडे येते. आता काय होतं, तारेची लाईट ऍटमॉस्फिअरच्या लेअर मधून येताना हवेचे जे लेअर आहेत ना, हे काही लेस डेन्स, डेन्स, लेस डेन्स वेगवेगळे लेयर्स असतात. आणि अशा लेयर्स मधून जेव्हा लाईट आपल्याकडे येते, याची बेंड होत येते आणि त्यामुळे आपल्या डोळ्यात जाते, तेव्हा लाईट अशी मूव्ह होऊन आलेली असते, आपल्याला वाटतं तो ताराच चमकत आहे. पण तुम्ही जर पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअरच्या बाहेर गेला तर तुम्हाला तारे असे चमकताना दिसणार नाहीत. सो ताऱ्यांचं ट्विंकलिंग हे पण रिफ्रॅक्शनमुळे होतं आणि डायमंडचं ट्विंकलिंग जे आहे ना, ते पण रिफ्रॅक्शनमुळे. फक्त ह्या ट्विंकलिंगला आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतो. हे ताऱ्यांच्या मध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत नाही, कारण ताऱ्यांच्या मध्ये लाईट कुठून येते, व्हॅक्यूम मधून एअर मध्ये. लेस डेन्स टू मोर डेन्स, लेस डेन्स टू मोर डेन्स येताना ताऱ्यांचं बेंडिंग होत नाही. ताऱ्यांचं हे बेंडिंग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत नाही, लेस टू मोर डेन्स. डायमंड मध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे. परत रेनबो मध्ये काय होतंय बघा, की रेनबो फॉर्म होताना हे कंडिशन लक्षात ठेवा. युपीएससीने हा प्रश्न विचारलेला आणि आता एसएचा जो पेपर आलेला आहे, मी बऱ्याच वेळा सांगितलं की युपीएससी पॅटर्न बदलणार, एसएचा पेपर बघा त्याच लेवलचे होते, त्याच्यामुळे तुम्हाला ओके नीट त्याच युपीएससी लेवलच्या हिशोबाने प्रिलियमचा अभ्यास करा. ओके, प्रिलियम सेम राहील वगैरे काही अज्युम करू नका, प्रश्नाचा पॅटर्न बदलू शकतो. ओके, ह्यांनी आता 8 पैकी 5 एक एसे जे होते ते फिलॉसॉफिकल विचारले, 3च एसे त्यांनी फॅक्च्युअल विचारले, त्याच्यामुळं प्रिलियमचा पेपर पण बदले. त्यामुळे रिझनिंग अभ्यास करा, अजून जेवढा वेळ आहे तुमच्या हातात त्याचा नीट वापर करा. आता याच्यामध्ये जेव्हा लाईट तुमच्याकडे रेनबोची लाईट येत आहे, पहिल्यांदा रेनबो कधी फॉर्म होऊ शकतो, तर हे लक्षात ठेवा. रेनबो फॉर्म व्हायला ओके सूर्य तुमच्या मागे पाहिजे आणि पाऊस तुमच्या पुढे झाला पाहिजे, तरच रेनबो दिसू शकतो. तर मग इथं काय आहे की तुम्ही ऑब्झर्वर आहात, इथं आहात तुम्ही, सूर्य तुमच्या पाठीमाग आहे, पाऊस तुमच्या पुढे झालेला आहे आणि लाईट मागून येते. तर लाईट जेव्हा मागून आत जाते, रेनबोचं जे पाण्याचे जे ड्रॉपलेट्स आहेत ते चौकोनी नाहीयेत, त्यांचा इरेग्युलर शेप आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, लाईट जेव्हा आत आली त्या लाईटचं काय झालं, बेंडिंग. एक बेंडिंग, लाईट वेगळ्या अँगलनी बेंड झाली, 7 रंग वेगळे झाले. सो पहिलं काय झालं, रिफ्रॅक्शन अँड डिस्पर्शन. आणि नंतर ती लाईट डेन्सर मधून आता लेस डेन्स मध्ये जाणार आहे. पाणी जे आहे ते डेन्स आहे, हे लेस डेन्स आहे आणि त्याच्यामध्ये जाताना मग लाईट टोटली इंटरनली रिफ्लेक्ट होते आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झाल्यामुळे ओके तुमची लाईट जी बाहेर येते, तुम्हाला जे 7 रंगाचा रेनबो दिसतो. ओके, आता हे लक्षात ठेवा की रेनबो दिसताना ओके त्याच्यामध्ये पण डबल रेनबोचा एक कॉन्सेप्ट असतो, सिंगल रेनबो. तर याच्यामध्ये डिस्पर्शन झालं, एकदा लाईट रिफ्लेक्ट झाली, ओके टोटल इंटरनली रिफ्लेक्ट झाली, त्याच्यामुळं रेनबो मध्ये तुम्ही कधी रेनबो बघितला ना, तर तुम्हाला टॉपला हा व्हायलेट कलर दिसतो आणि खाली येलो आणि रेड कलर. सो व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. रेड खाली दिसतो, व्हायलेट वर दिसतो. जर उलट झालं ओके तर त्याला डबल रेनबो हे म्हणतात, त्याच्यात 2दा इंटरनल रिफ्लेक्शन झालेलं असतं लाईटचं. ओके, आणि त्या केसमध्ये तुम्हाला रेनबो जो आहे तो उलटा दिसू शकतो. पण सिंगल रेनबो जे असतात की जिथं एकदाच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालेलं आहे, तिथं तुम्हाला व्हायलेट कलर ऑन टॉप आणि रेड कलर खाली दिसतो.
पण आता मी काय सांगितलं, हे रंग आहेत रेनबो मधून 7 रंग म्हणजे डिस्पर्स झाले आणि तुमच्याकडे येत आहेत रंग. तुमच्या आणि त्या रेनबोतले जे ड्रॉपलेट्स आहेत त्याच्यामध्ये काय आहे, ऍटमॉस्फिअर. आणि ऍटमॉस्फिअर काय करू शकतं, स्कॅटरिंग. आणि स्कॅटरिंग मध्ये काय होतं, सगळ्यात जास्त रंग जे स्कॅटर होतात तो व्हायलेट सगळ्यात जास्त होतो, मग इंडिगो वगैरे. आणि बेंडिंग पण तसंच होतं, व्हायलेटचं जास्त होतं कम्पेअर टू रेड वगैरे. आणि त्याच्यामुळं तुमचे जे स्कॅटर्ड कलर आहे ते व्हायलेट जास्त स्कॅटर होतो, इंडिगो जास्त होतो, मग ब्ल्यू जास्त होतो, ग्रीन होऊ शकतो. आणि फायनली तुमच्या डोळ्यापर्यंत जेव्हा रंग येतील तर तुम्हाला फक्त रेड आणि येलो, सो तुम्हाला फक्त रेड आणि येलो रंगाचाच रेनबो दिसेल. दर रेनबो मध्ये 7 कलर असतील याची गॅरंटी नाही. सो तुम्हाला जर प्रश्न विचारला की रेनबो मध्ये 2-3च कलर दिसतात, ते कुठले, तर मॅक्झिमम रेड आणि येलो वाले दिसणार. इंडिगो, व्हायलेट रेंज, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू जे आहेत ना ते स्कॅटर होऊन जातात. सो मग तुम्हाला विचारलं की रेनबो मध्ये लाईट मध्ये 7 रंग असतात, पण बऱ्याच वेळा रेनबो मध्ये 2च रंग दिसतात आपल्याला, तर ते कुठले रंग दिसतात, तर रेड आणि येलो. आणि बाकीच्या रंगांचं काय होतं, तर ते स्कॅटरिंग, हे रंग वरचे स्कॅटर होऊन जातात. ओके, सो मग तुम्हाला जर 2च रंगाचा रेनबो दिसला असेल ना तर त्याच्यात काय काय झालेलं आहे, रिफ्रॅक्शन झालंय, डिस्पर्शन झालेलं आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालेलं आहे, आणि परत तुमचं स्कॅटरिंग झालेलं आहे. आणि फायनली फक्त 2च रंग तुमच्या डोळ्यापर्यंत पोहोचले. सो हे नीट लक्षात ठेवा. मग येतं तुमचं हे जे म्हणजे रेनबोचा बेसिक पार्ट मी तुम्हाला सांगितला. नंतर तुम्हाला दिवसा उन्हाळ्यामध्ये जे मृगजळ दिसतं, ओके, हे मृगजळ दिसण्याचं कारण काय, तर बेसिकली इश्यू काय होतो की जमीन जेव्हा खूप तापलेली असते तर हिथली जी हवा आहे ना ही लेस डेन्स असते, आणि जे बाहेरची जी हवा आहे ना ही जास्त डेन्स असते, कूल एअर. आणि डेन्सर मीडियम मधून तुम्हाला एखादं झाड आहे किंवा एखादा ढग आहे वरता आकाशातला, आणि हे लेयर्स आहेत तुमचे, लेस, मीडियम आणि डेन्स. आणि याच्यामध्ये जेव्हा लाईट येणार आहे आत, दरवेळी लाईट आत एंट्री मारताना बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल, हिथून येताना पण बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, आणि इथं अशीच पूर्ण बेंड होते. दरवेळी बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल करत डेन्सर टू लेस डेन्स जाताना ती पूर्ण बेंड होऊन आपल्याकडे येते. आणि मग तुम्ही खाली बघितलं तुम्हाला दिसेल की ढगच खाली दिसतोय जमिनीवर, पाण्यासारखं काहीतरी जमिनीवर दिसतंय. आणि मग आपल्या ढगाला, आपल्या बुद्धीला असं वाटतं की अरे ते ढग नाही, जमिनीवर थोडी ढग आहे, व तिथं काहीतरी पाणी असेल, तळबिड असेल. आणि हे पण जे होतं ते टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, अँड विच इज स्पेशल केस ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, त्याच्यानंतर डिस्पर्शन काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं. एक कलर 7 रंगात स्प्लिट होतात, आणि जर तुम्ही उलटा प्रिझम ठेवला तर परत ते एकमेकात मर्ज होतील. आता डिस्पर्शनची उदाहरणं काय काय आहेत, तर देर इज ऍक्च्युली आपला जे रंग आहे त्याच्यामध्ये 7 रंग आहेत, आणि रेड लाईट बेंड्स लिस्ट, व्हायलेट लाईट बेंड्स मोस्ट. तर लक्षात ठेवा डिस्पर्शन मध्ये पण किंवा रिफ्रॅक्शन मध्ये काय, बेंडिंग ऑफ लाईट सगळ्यात जास्त बेंड होतो व्हायलेट कलर. आणि सेम वे स्कॅटरिंग मध्ये पण सगळ्यात जास्त स्कॅटर होतो व्हायलेट कलर, मग इंडिगो, मग ब्ल्यू. त्याच्यामुळे आकाश ब्ल्यू दिसतं, कारण व्हायलेट कलर जरी जास्त स्कॅटर झाला तरी आपल्या डोळ्याला व्हायलेट, इंडिगो जास्त सेन्सिटिव्हिटी नाही आपली, ते रंग आपला डोळा बघू शकत नाही. ब्ल्यू कलर आपल्याला जास्त दिसतो. आणि रेनबो मध्ये 7 कलर आले, व्हायलेट स्कॅटर झाला, इंडिगो, ब्ल्यू सगळे स्कॅटर झाले. फायनली डोळ्यात आले फक्त 2च रंग, रेड आणि येलो. त्यानंतर डिस्पर्शन अजून कुठं होतं, तर ह्याला म्हणतात हॅलो अराउंड सन. सूर्याभोवती बऱ्याच वेळा तुम्ही याच्यामध्ये आहात, काश्मीर अशा बर्फाच्या ठिकाणी आहात, आणि स्नोफॉल झालेला आहे, तर स्नोफॉल झाल्यावर हवेमध्ये येतात सगळे आईस क्रिस्टल, आणि ह्या आईस क्रिस्टलमुळे ओके सूर्याची लाईट जी आहे ना ते बऱ्याच वेळा डिस्पर्स होते, आणि डिस्पर्स होऊन सूर्याची डिस्क तुम्हाला मोठी दिसते. आणि ही सूर्याच्या भोवती हे जे हॅलो दिसतो, हा हॅलो दिसणे हा पण डिस्पर्शनचाच प्रकार आहे, आणि डिस्पर्शन एक रिफ्रॅक्शनचाच प्रकार आहे. आणि तुमच्या डायमंड मध्ये पण ओके स्पार्कलिंग जे डायमंडचं होतं ते होतं टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमुळे. पण डायमंड मधून पण लाईट बाहेर पडताना 7 रंग वेगवेगळ्या अँगलनी बाहेर पडू शकतात, आणि 7 कलर जर तुम्हाला डायमंड मध्ये दिसले तर ते पण डिस्पर्शन मुळे होतं. ओके, नुसताच लाईट डिस्पर्स नाही झाली तरी डायमंड नुसता हे करू शकतो, काय ट्विंकल होऊ शकतो व्हाईट कलर मध्येच एकदम एखाद्या रूम मध्ये. आता मी ह्याला गेलेलो दिल्लीला नॅशनल म्युझियम, आणि त्यावेळी एका राजाचे ज्वेलरी डिस्प्लेवर होती, आणि ती जी ज्वेलरी राजाची डिस्प्लेवर होती
त्याच्यामध्ये एक डायमंड होता आणि मग मी त्या डायमंडचा फोटो काढताना फ्लॅश मारला. जसं मी डायमंडचा कॅमेराचा फ्लॅश मारला, कॅमेऱ्याची जी लाईट आहे ती डायमंड मध्ये गेली आणि ती डायमंड मध्ये तशीच ट्रॅप झाली, तो इंटरनल रिफ्लेक्शन, आणि तो व्हाईट रंगामध्ये तसा दिसत राहिला. पण कधी कधी अँगल असा असेल की तो वेगळे वेगळे रंग बाहेर टाकू शकतो तो डायमंड, आणि त्यावेळी रंग बाहेर पडत असतील म्हणजे 7 रंग वेगळ्या अँगलनी बेंड झाले, रेड कमी बेंड झाला, व्हायलेट जास्त बेंड झाला, आणि जो रंग बाहेर पडेल त्या अँगलनी किंवा तुम्ही ज्या अँगलनी बघताय त्या अँगलनी तुम्हाला वेगळे रंग दिसतील. तर डायमंड मध्ये जर रंग दिसले तर डिस्पर्शन आहे, रंग न दिसता नुसती व्हाईट लाईट दिसली तर ते तुमचं रिफ्रॅक्शन आहे, बेंडिंग. बेंडिंगच रंग पण दाखवतं. आणि किंवा तुम्हाला जे वॉटर ड्रॉपलेट दिसतात, ओके, याच्या धबधब्याच्या वगैरे ठिकाणी, हे पण तुमचं डिस्पर्शनचं उदाहरण आहे. आणि मग येतं स्कॅटरिंग. तर स्कॅटरिंग ऑफ लाईट आहे ना, तर इश्यू काय आहे ना स्कॅटरिंग मध्ये, की तुमचे 7 रंग आहेत, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्ये. व्हायलेटच्या पुढे काय असतात, मी जे सांगितलेले की अल्ट्रा व्हायलेट, एक्स रे, देन अल्फा, बीटा, गॅमा. ह्यांची काय असते, फ्रिक्वेन्सी जादा असते आणि वेवलेंथ लॅम्बडा कमी असतो, एन फ्रिक्वेन्सी जादा असते. इकडे गेला तर काय असतं, मी सांगितलं रेड, इन्फ्रारेड वगैरे, इकडे फ्रिक्वेन्सी एन कमी असते आणि लॅम्बडा जादा असतो. आता काय आहे ना की जेव्हा एखादी लाईट, मग ऑटोमॅटिकली व्हायलेटचं काय आहे, फ्रिक्वेन्सी जादा आहे रेड पेक्षा आणि वेवलेंथ कमी आहे रेड पेक्षा. आता लक्षात ठेवा की कुठली लाईटचं जेव्हा येते ह्यांची जी फ्रिक्वेन्सीची रेंज आहे ना, रेंज किंवा वेवलेंथची जी रेंज आहे ना, आणि वेवलेंथ म्हणजे ही झाली वेवलेंथ, हे डिस्टन्स जे आहे ते, हे डिस्टन्स जे आहे ना, हे डस्ट पार्टिकल जो असतो ना, डस्ट पार्टिकल, हवेतले डस्ट पार्टिकल, त्यांची साईज एवढ्याच रेंजमध्ये असते डस्ट पार्टिकलच्या. आणि त्याच्यामुळं हे जेव्हा डस्ट पार्टिकल धडकतात, हे वेगवेगळे रंग जे आहेत ना ते स्कॅटर करून टाकतात. आणि हे स्कॅटरिंग जे होतं ना, ते रेली स्कॅटरिंग म्हणतात त्याला. त्याचा जो फॉर्म्युला आहे इज 1/λ⁴. 1/λ⁴. सो ओके, आणि इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आणि त्याच्यामध्ये आता हे जे स्कॅटरिंग होणार आहे, ओके, तुमचं जितके जास्त, सॉरी नॉट 1/, ऍक्च्युली तो टेम्परेचरचा फॉर्म्युला आहे. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेवलेंथचा ⁴ किती स्कॅटरिंग होणार आहे, ओके. आणि नाही सॉरी, बरोबर होता माझा तो 1/λ⁴. सो जेवढी लहान वेवलेंथ असेल तो रंग जो आहे ना त्याच्या, म्हणजे लहान वेवलेंथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, जेवढी लहान वेवलेंथ आणि डस्ट पार्टिकलची साईज त्याच्याशी मॅच होते आणि तो रंग जादा स्कॅटर होत जातो. आणि त्याच्यामुळं सगळ्यात जास्त लहान वेवलेंथ कशाची आहे, व्हायलेटची, ओके. आणि व्हायलेटची वेवलेंथ जादा असल्यामुळं त्याच्या ⁴ अँगलनी तो कॅल्क्युलेशन वगैरे होतं. टेक्निकल कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला जायची गरज नाही. त्याच्यामुळे फक्त एवढं लक्षात ठेवा की जेवढी जादा वेवलेंथ त्याचं स्कॅटरिंग, सॉरी कमी वेवलेंथ त्याचं स्कॅटरिंग जादा होणार. आणि कमी वेवलेंथ कोणाची, व्हायलेटची आहे. सो व्हायलेटला शॉर्ट वेवलेंथ आणि हाय स्कॅटरिंग, रेडची लॉंग वेवलेंथ, लिस्ट स्कॅटरिंग. आणि ह्या स्कॅटरिंग मुळे काय होतं, तर तुमच्याकडे जे लाईट येत आहे, ओके, 7 रंगाच्या, त्या डस्ट पार्टिकलला धडकून स्कॅटर होतात आणि तुम्हाला मग सूर्य जो आहे सकाळी जेव्हा दिसतो तेव्हा व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन सगळे रंग निघून जातात. फक्त लाल रंग तुमच्या डोळ्यात येतो, ज्याचं स्कॅटरिंग सगळ्यात कमी झालेलं असतं. आणि फक्त लाल रंग, त्या 7 रंगामधला 6 रंग उडून जातात, लाल रंग दिसतो. हेच जर लाईट दुपारी सूर्य जर तुमच्या डोक्यावर असेल, ओके, तर लाईट सूर्य जेव्हा तुमच्या डोक्यावर असतो तर तिथं तुम्हाला येलो लाईट दिसते, ओके. सूर्य येलो दिसतो कारण सूर्य दुपारी जेव्हा लाईट आपल्याकडे येणार आहे त्याच्यामध्ये मग व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन हटतात आणि येलो लाईट तशीच राहते. येलो, ऑरेंज, रेडचं स्कॅटरिंग अजून झालेलं नसतं. तो सूर्य अजून सनसेटकडे गेला, येलो ऑरेंजचं पण स्कॅटरिंग होऊन जातं आणि सूर्य तुम्हाला फक्त रेड रंगामध्ये शेवटी दिसतो. हे जे स्कॅटरिंग आहे ते पण मग तुमचं त्याचाच उदाहरण आहे की सूर्य लाल दिसणे, आकाश ब्ल्यू दिसणे, नदी ब्ल्यू दिसणे, समुद्राचं पाणी वगैरे, हे ब्ल्यू कलर आपल्याला जास्त सेन्सिटिव्ह असल्यामुळे डोळ्याला जे स्कॅटरिंग दिसतं. सो हे बेसिकली जे तुम्हाला टॉपिक मला शिकवायचा होता ऑप्टिक्सचा,
आता याच्यामध्ये कशात काय काय होते क्लिअर कट सांगितलेलं आहे. पेन घेऊन नीट लेक्चर ऐका आणि सगळे पॉईंट नोट डाऊन करा. याच्या रिलेटेड आला कुठलाही प्रश्न चुकला नाही पाहिजे.